श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। उद्या मोक्षदा एकादशी। एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरात दुःख अडचणी किंवा दारिद्र्य दूर करण्यासाठी, तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे असतात। ज्या घरामध्ये एकादशीचा उपवास केला जातो किंवा त्या घरामध्ये काही उपाय केले जातात एकादशीला, त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नसते किंवा त्या घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते। तुमच्या घरात दारिद्र्य असेल, नजरदोष असेल, तुमच्या घरात नेहमी कटकट होत असेल, नवरा बायकोंचं भांडण होत असेल, अशा बऱ्याच अडचणींसाठी हा उपाय खूप सुंदर उपाय असा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरातील ह्या सगळ्या अडचणी निघून जातील आणि तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा होईल आणि तुमचं घर गोकुळासारखं नक्कीच होऊन जाईल। म्हणून एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय केल्याने आपल्या घरामध्ये खरंच खूप छान उपाय असतात आणि ते उपाय केल्याने आपल्या घरातली ही दारिद्र्य, नजरदोष, कटकट होत असेल, अडचणी असतील, दुःख असेल, काहीही तुमच्या घरात प्रॉब्लेम असतील, ते सगळे निघून आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येत असते। तर तुम्हाला सगळ्यात पहिले एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गायीची सेवा जर केली तर त्या दिवशी आपल्याला खूप फायदा होत असतो। म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्कीच गाईला तुमच्याजवळ गोठा असेल किंवा तुमच्या घराजवळ गाई येत असतील तर तुम्ही गाईला नक्कीच चारा खाऊ घाला किंवा मग नसेल तर गहू अर्पण करा। गहू तांदूळ जे असेल ते तुम्ही खायला देऊ शकतात। नंतर गोठ्यात जाऊन तुम्ही एकादशीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा गाईच्या गोठ्यात जाऊन गाईला आपण चारा देऊ शकतो। एकादशीच्या दिवशी गाईला चारा देणं किंवा चारा खाऊ घालणं खूप म्हणजे फायदेशीर सांगितलेलं आहे। याच्यापासून आपल्याला खूप फायदे होत असतात। नंतर हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला घरी करायचा आहे। एकादशीच्या दिवशी हा उपाय केला, तुमच्या घरातील अडचणी, दुःख सगळं निघून नक्कीच तुमच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होतील। तर हा उपाय काय आहे तर तुम्हाला सांगते की 11 तांदूळाचे दाणे घ्यायचे आहे, अखंड घ्यायचे, तुटलेले फुटलेले नसावे आणि मग तो आपण एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून अंघोळ वगैरे झाली की तुमची मस्त देवपूजा करायची, स्वामींची पूजा करा। सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही सकाळी ही सेवा करू शकतात किंवा मग संध्याकाळी हा उपाय करू शकतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, 11 तांदूळ घ्यायचे आहेत। 11 तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला उजव्या हातात ते तांदूळ घ्यायचे आणि तुमच्या घरात जर विष्णू भगवानांचा फोटो मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपल्याला ही सेवा करायची किंवा कृष्ण भगवानांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ह्या दोघा देवतांचे तुमच्याजवळ फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला ही सेवा करायची आहे। तर उजव्या हातामध्ये एक दाणा घ्यायचा आणि तो उजव्या हातात ठेवायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलायचा आणि तो दाणा आपल्याला विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा बाळकृष्णांच्या फोटोजवळ आणि मूर्तीजवळ ठेवायचा आहे। हे आपण 11 वेळेस तसंच करायचं आहे। दुसरा दाणा घ्यायचा, परत आपल्याला तो मंत्र बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः हा मंत्र म्हणायचा आणि तो दाणा ठेवायचा। हे केल्याने तुमच्या घरातील तुमच्या ज्याही अडचणी असेल, दारिद्र्य असेल, नजरदोष असेल, तुमची अडलेली कामं असतील, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या नक्कीच नाहीशा होतील आणि तुमच्या घरात नक्कीच प्रगती होईल आणि तुमच्या घरात नक्की प्रसन्नता वाटेल। हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकतात आणि आपल्याला नंतर ते तांदूळ काय करायचे आहेत, ते तांदूळ आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचे आहेत। तुम्ही ते एखाद्या झाडाच्या खाली ठेवू शकतात किंवा वाहत्या पाणी ते टाकून द्यायचं, म्हणजे आपल्या घरातील सगळी दारिद्र्यता सगळ्या गोष्टी निघून आणि वाहत्या पाणीमध्ये किंवा मग एखाद्या झाडाच्या तुम्ही बुडाशी ठेवू शकतात किंवा मुळांशी ठेवू शकतात। म्हणजे हा साधा आणि सोपा उपाय आवर्जून तुम्ही नक्कीच करा। खूप प्रभाविशाली हा उपाय आहे आणि याचे बरेच अनुभव आलेले आहेत, म्हणून तुम्ही नक्कीच करू शकतात। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवर्जून कमेंट्स करून सांगा। आजचा व्हिडिओ किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।